हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल ट्रेक इट इझी ब्रो. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत लोणावळा. लोणावळा ही महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असून भेट देण्याजोगे अनेक पर्यटन ठिकाणे, नयनरम्य धबधबे, मनमोहन तलाव, किल्ले आणि कारवीची फुले आणि बरेच काही. तसं पाहायला गेले तर लोणावळ्याला जाण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. लोणावळा हा पुण्यापासून 70 किलोमीटर तर मुंबईपासून 85 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तुम्हाला पुण्यापासून जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे एक्सप्रेस हायवे आणि दुसरा म्हणजे पिरंगुट पोड हाडशी मार्गे. तर चला पाहूया. हॅलो गाईज, मी PK, मी SK. ट्रेक इट इझी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत लोणावळ्याला. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा. तर हा पाहू शकता तुम्ही, पुण्यातून येणारा रोड आहे हा. आणि इथून पुढे गेलं तर तुम्ही हा जो आहे तो तामिनीला जाणारा रोड आहे. तर तामिनीला जाणारा हा रोड आहे. तर या साईडला आपल्याला नाही जायचं, तर इथून काय करायचं आहे, राईट घ्यायचं आहे. तो हाडशीला जातोय. तर या हाडशी रोडनं आपल्याला पुढे जायचं आहे. सह्याद्रीमधील सुंदर सकाळ, तेथील लोकवस्ती, मनमोहक वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवागार निसर्ग पाहून जणू बाहेरच्या जगाचा विसरच पडतो. आणि हा डोळ्यासमोर दिसतो तो फक्त हिरवागार निसर्ग निसर्ग आणि निसर्ग. पासून उजवीकडे वळल्यानंतर वाले आणि त्यानंतर कोळवण नंतर 4-5 किलोमीटर पुढे आलं की तुम्हाला हे सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हडशी, याला आपण प्रतिपंढरपूर पण म्हणता येईल. तर प्रतिपंढरपूर आहे, हे पण बघण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही इथेही भेट द्या जर तुम्हाला वेळ असेल तर. प्रतिपंढरपूर पासून थोडंसं पुढे आलं की हडशी लेक साईड व्ह्यू आहे. तर इथे वेगवेगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत. हडशीतून पुढे 5 किलोमीटर आल्यानंतर तिकोना गाव आहे. तर तिकोना गावातून तुम्ही हा तिकोना फोर्टचा ट्रेक सुरू करू शकता. हा बिगिनर फ्रेंडली ट्रेक असून 40-45 मिनिटात हा ट्रेक कंप्लीट होतो. तिकोना फोर्टला जाण्यासाठी रोड आहे आणि तुम्ही 2-3 किलोमीटर पुढे गेले की तुम्हाला पार्किंगची वगैरे तिथं सोय असेल आणि तिथून तुमचा ट्रेक स्टार्ट होईल. हे जे आहे ते पवना लेक आहे आणि त्या साईडला पलीकडे आहे तो तुंग आहे. तुंग फोर्ट एक आहे त्या साईडला. हा 20 तारखेला एक बॅकआउट अल्ट्रा म्हणून एक अल्ट्रा मॅरेथॉन आहे. त्याचा काही एंड नसतो, त्याचा लास्ट मॅन स्टँड म्हणतात त्याला. तर इंडियातून असे फक्त 15 ॲथलीट सिलेक्ट झालेले आहे. तर त्याच्यामध्ये जो शेवटपर्यंत टिकेल तो विनर असतो. तर ती 19ला चालू होईल, संपेल कधी माहीत नाही. आता मी ट्रॅक वगैरे करू शकतो. इन्स्टाला मी आहे, ट्रेन विथ यू मी. बाय, थँक्यू. प्रवास करत असताना रनिंगचे हेड कोच, ग्रेट पर्सनॅलिटी मिस्टर योगेश सानप यांची छोटीशी मुलाखत घेऊन आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. आता आपण आलोय बामनोळी गावाच्या जवळ. बामनोळी गावाच्या जवळच आता फुलांची सुरुवात झाली. लोणावळ्यापर्यंत पण जायची गरज नाही. इथूनच तुम्हाला आता दर थोड्या अंतराने अशा प्रकारची फुलं दिसतील. तोपर्यंत इकडे SK आपल्या पोराचे रील बनवत आहे. कटीरात तुम्हाला हा पण, याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. कटीरातची आपण आहे लोहगडच्या एकदम बॅक साईडचा जो रोड आहे त्या बॅक साईडच्या रोडला. इथं आम्हाला थोडीशी कारवीची फुलं दिसलेली आहेत, त्यासाठी आम्ही गाडी थांबवली. हा कोणताही स्कॅम नसून ही खरोखरच कारवीची फुलं आहेत. आज आपल्यासोबत आहेत महेश पवार. तर त्यांना आधीपासूनच फुलांबद्दल अतिशय प्रेम होतं. सुंदर असा फुलांचा नजारा तुम्ही पाहू शकताय. सर्व दूर अशा प्रकारे तुम्हाला कारवीच्या फुलांचा नजारा पाहायला मिळेल. अतिशय सुंदर अशी दृश्य आम्ही कॅप्चर करतोय. सकाळी लवकर निघालोय आणि खूप अशा सुंदर वातावरणात आम्ही येऊन कारवीच्या फुलांचा अद्भुत असा देखावा पाहतोय. रम्य दृश्याला पाहून, या विलोभनीय दृश्याला पाहून एक प्रकारचं सुख काय असतं हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. शांतता काय असते आणि मनाला प्रसन्न करणारं दृश्य काय असतं ते तुम्हाला दिसेल. कारव्याच्या फुलापासून थोडंसं पुढे आले की ही खिंड आहे. दुधवीर या खिंडीबद्दल सांगायचे झाले तर ही 30 वर्षापूर्वी बनवलेली असून सध्या ही धोकादायक स्थितीत आहे. तर लोहगडाच्या बॅक साईडहून आता आपण थोडंसं पुढे आलो तर तुम्हाला एक खिंड लागेल. तर या खिंडीच्या पलीकडे जर गेलो तर एक रस्ता लोणावळ्याला जातो आणि एक रस्ता जातो
लोहगडला. आता लक्षात ठेवा, लोहगडला जर तुम्ही स्वतःची बाईक किंवा 4 व्हीलर घेऊन जात असाल तर खूप स्टीप असा चढ आहे. ओके, तर तुमच्या क्लच प्लेटा वगैरे जायचा प्रॉब्लेम होत असतो. म्हणजे मी बऱ्याचदा बघितले टेम्पो ट्रॅव्हल्स वगैरे, त्यांच्या क्लच प्लेटाचा वास, अक्षरशः वास त्या रस्त्यात येतो. सुट्टीच्या दिवशी किंवा ते तेवढं तुम्ही थोडंसं तुमच्या गाड्या प्रॉपर आहेत याचा विचार केला पाहिजे. मनमुराद भटकंती करण्यासाठी आपल्या शरीरात एनर्जीची गरज असते. त्यासाठी लोहगडच्या पायथ्याशी घरून आणलेले जेवण व गरमागरम भजी तसेच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला व पुढील प्रवासाचे नियोजन केले. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लोणावळ्यामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला एक्सप्रेस हायवेवरून एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरून राईट साईडला वळायचं आहे आणि तुम्ही राईट साईडला वळला की तुम्ही सर्व्हिस रोडने तुम्हाला लोणावळ्यामध्ये एंट्री करायची आहे. लोणावळ्यामध्ये एंट्री केली की आपण फर्स्ट जाणार आहोत ते लोणावळा लेकवरती आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत बुशी डॅम. हे जे दृश्य पाहताय ते लोणावळा लेकचे बॅक साईड आहे. लोणावळा म्हणलं की सर्वात आधी जे नाव समोर येतं तर ते आहे लोणावळा लेक, ज्याच्या आपण समोर आहे. याच्यानंतर बुशी डॅम, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, सो हे बाकीचे अदर्स पॉईंट आहेत. लोहगड, विसापूर किल्ला, विसापूर फोर्ट आणि भाजे कॅव्ज, भाजे धबधबा आणि राजमाचे. सो हे सगळे जे टुरिस्ट प्लेसेस आहेत किंवा हे पॉईंट्स आहेत. आरुष, कुठं चालू आहे माहिती आहे का? माहित नाही हो. नाही माहिती. नाही माहित. धबधबा, येस. तर आरुषी सकाळपासून इच्छा होती की कुठल्या तरी धबधब्यात जायचं आहे आणि आता जाऊन आम्ही दुडगोज घालणार आहे. पण मला माहिती आहे आज संडे तर तिथं भरपूर गर्दी असणार आहे. बघूयात काय होते. आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती की बुशी डॅमला जायचं. बुशी डॅम खूप ऐकून होतो, तर फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे बुशी डॅमसाठी. बघूया कसा आहे तो बुशी डॅम आणि तिथला जो व्ह्यू आपण नक्की टिपूया. मी आरुष हा खूपच एक्सायटेड होता बुशी डॅममध्ये आंघोळ करण्यासाठी. तर आम्ही त्याला जात असताना मध्येच आम्हाला एक स्टॉल दिसला ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतील. बुशी डॅम हे धरण परिसर लोणावळ्यात भटकंती दरम्यान सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक. हजारो पर्यटक रोज भेट देत असतील. तुम्हाला या ठिकाणी सँडल रेंटवरती तसेच विकतही मिळतील. इंद्रायणी नदी तीरावर स्थित असलेले बुशी डॅम पर्यटकांचे मेन आकर्षण आहे. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत बुशी डॅमच्या ज्या पायऱ्या आहेत ज्या इंडियामध्ये वर्ल्ड फेमस आहेत. तर तिथे येऊन आपण पोहोचलो आहोत आणि हाच व्ह्यू गेले कित्येक वर्ष मी हा व्ह्यू फक्त रीलमध्ये बघत होतो. आज मी हा स्वतः पहिल्यांदा बघत आहे. बुशी डॅम या तलावामध्ये पोहण्यासाठी सक्त मनाई आहे, तर कोणीही याच्यामध्ये उतरायचं वगैरे नाही आहे. लेट्स गो इनसाइड. ज्यावेळेस तुम्ही बुशी डॅममध्ये भिजण्याचा आनंद घेणार असाल तर काळजी घ्यायची आहे, कारण येथील पायऱ्या खूपच घसरत्या आहेत. तर यावरून घसरण्याचे वगैरे खूप चान्सेस आहेत. वरून पडणाऱ्या पाण्यामध्ये मी भिजण्याचा आनंद घेतला. बुशी डॅममध्ये येडेचाळे केल्यानंतर आम्हाला गरज होती कॉफी ऑर्डर केली. लोणावळा लेक केल्यानंतर आम्ही पुढे टायगर पॉईंटकडे चाललो होतो. तर इथून जात असताना छोटासा घाट आहे आणि त्या घाटामध्ये गाडी घसरण्याचे चान्सेस वगैरे आहेत, तर तुम्ही काळजी घ्यायची आहे. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर हे जे तुम्ही ट्रॉपिक पाहताय तर हे तुम्हाला ट्रॉपिक आणि लोणावळा म्हणलं की ते समीकरणच एक झालेलं आहे की सॅटर्डे संडे म्हणलं की ट्रॉपिक हे असणारच. तर तुम्ही प्रयत्न करू शकता की तुमचा जो प्लॅन आहे तो वीकडेजमध्ये ठेवण्याचा. नसेल तर तुम्ही जर सॅटर्डे संडे करणार असाल तर लवकरात लवकर तुम्ही या पॉईंटला पोहोचा, जेणेकरून तुम्ही ट्रॉपिकच्या अगोदर तिथे पोहोचाल आणि इथल्या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्याल. आणि हा पहा नजारा बघा किती ट्रॉपिक आहे, एकदम फुल असा ट्रॉपिक. लोणावळ्यातील टायगर पॉईंट किंवा टायगर लिफ हे 750 मीटर डोंगर
शिखरावर वसलेले हिरवीगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेले ठिकाण. ही झालेली गर्दी, बाहेर रस्त्याला पण तेवढीच गर्दी आहे आणि या पॉईंटला पण तेवढीच गर्दी आहे. त्यांना ना ट्रॅफिकची चिंता ना व्ह्यूची टेन्शन. पहिला तो होतो लाईन पॉईंट, त्याच्यानंतर आहे तो टायगर पॉईंट आहे. पण टायगर पॉईंट पाहावे प्रामुख्याने मान्सूनमध्ये हिरवेकांचे सौंदर्य लाभलेले निसर्गरम्य स्थळ. येथील स्थानिकमध्ये ही जागा वाघधरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा आकार झोपवणाऱ्या वाघासारखा असल्याने हे नाव पडले असावे कदाचित. इथल्या धबधब्यांचा आणि चित्रवेधक दऱ्यांचा वेध घेण्यासाठी नजरेची पारणी ठरणारी या टायगर पॉईंट लोणावळ्यातील नियोजनामध्ये नक्कीच भेट दिली पाहिजे. तर पाहू शकताय ट्रॅफिक कमी असल्यामुळे गाडी पुढे गेली. मी व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो मागे. आणि फायनली गाडी गावलेली, खूप वेळ आल्यानंतर गाडी गावलेली. आणि हा तोच पॉईंट ज्या पॉईंटने सध्या इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती धुमाकूळ केलेला आहे. तो पॉईंट म्हणजे कारवीचे फुले. तर तुम्ही ते पाहू शकताय की फुलांपेक्षा माणसांची जास्त वर्दळ दिसते इथे. हाच फुलांचा नजराणा पाहण्यासाठी हजारो पर्यटक रोज भेट देतात. सर जेवढी फुलं मिळाले तेवढ्यात आनंद मानताना आणि फोटो काढून आनंद शोधताना आमचे महेश पवार साहेब आणि सुनील पण त्यातच आनंद शोधतो पिवळ्या फुलात. तुम्ही प्रत्येक 1-2 किलोमीटर गेले की तुम्हाला कारवीची फुले भेटतील. 2 तास ट्रॅफिक मध्ये अडकून शेवटी आम्ही घरी निघायच्या तयारीत असताना थोडं पुढे आलो. एक 5-6 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला एक चान्स मिळाला की एक छान पठारी प्रदेश दिसला आणि तिथं आम्ही थांबायचा निर्णय घेतलाय. जिथं आम्ही आमचं टेंट उभारू आणि टेबल टाकून मॅगी चहा थोडासा प्लॅन करून मग आम्ही निघू. या ट्रेक इट इझीचे कार्यकर्ते आणि पीके प्रोडक्शन हाऊसचे खंदे कार्यकर्ते मिस्टर महेशजी पवार साहेब आणि भोसले साहेब, संदीप भोसले साहेब. कदम सर. आणि हे पाहू शकता आपल्याला इथं प्रोडक्शन हाऊसचे सर्व आहे. वाव. मी खूप छान अशी जागा निवडून टेंट उभा करण्यास सुरुवात केली. सेटअप रेडी झाल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मॅगी करण्यासाठी घेतली. मॅगी करून झाल्यानंतर घरून आणलेलं थोडंसं जेवण शिल्लक होतं. मॅगी आणि ते जेवण आम्ही करून निवांत गप्पा मारत निसर्गाचा आनंद घेत बसलो होतो. मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही कॉफी बनवण्याचे ठरविले आणि कॉफीसाठी लागणारे साहित्य आणले होते. कॉफी बनवून झाल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात कॉफी पिण्याचा आनंद आम्ही सर्वांनी मिळून लुटला. जर उत्तर बरोबर दिलं 4,270 रुपये मी तुला देणार. जर नाही दिलंस, चुकीचं उत्तर दिलंस तर तुला मला द्यायला, तुझ्या पप्पाला द्यायला लागणार मला. ठीक आहे. विषय कसा आहे? प्रश्न हा नाही. आप्पाचा विषय हार्ड आहे. बरोबर आहे. हार्ड का बरं आहे? आप्पाचा विषय हार्ड का बरं आहे? ह्यानं जर आता उत्तर नाही दिलं तर तुला 4,270 रुपये मला द्यायला लागणार आहेत. बरोबर आहे. आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे पण त्याच्यामुळं आपाचा विषय हार्ड नाही. आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आणि ते क्रेडिट कार्डचं बिल थकलंय. बरोबर आहे. आणि त्याचा काय असतं मिनिमम ड्यू आहे तो 4,270 आहे. बरोबर आहे का? आणि ते आपा मीच आहे, माझंच थकलंय. सकाळपासून ज्याची आम्हाला आतुरता होती तो म्हणजे पाऊस. तो काही क्षणासाठी येऊन गेला
आणि आमच्या थकलेल्या मनाला आनंद देऊन गेला. पाऊस बंद झाल्यानंतर सर्व दूर धुके पसरले होते. हे दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. अशा या निसर्गरम्य वातावरणात कॉफी, मॅगी आणि शांतता अनुभवण्यासाठी लोणावळ्याला अवश्य भेट द्या. It was nice journey, bro. Take it easy, bro. टेक इट इझी ब्रो. नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ आवडला तर लाईक नाही केलं तरी चालतंय, शेअर नाही केलं तरी चालतंय, सबस्क्राईब नाही केलं तरी चालतंय. तुम्हाला कोणती माहिती हवी होती आणि ती मिळाली नाही ती मात्र कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. टायगर पॉईंटवरून रिटर्न येताना आम्ही डायरेक्ट पिरंगुट या रस्त्याला लागलो. तर हा रस्ता खूपच खराब आहे, तर तुम्ही तुमच्या गाडीची वगैरे काळजी घ्यायची आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.